Hello dear students, this is Sachin Memane and once again I welcome you all to the second part of a series of frequently asked idioms and phrases in different examinations. Okay, let's start with the first one. The first one is apple of discord. An apple of discord means what? भांडणाचं मूळ कारण किंवा विवादाचं मूळ कारण ज्याला आपण म्हणतो, याला म्हणतो a root cause of quarrel. आता याच इडियमचा वापर आपण मराठीमध्ये एका वाक्यात करतोय. This लोकसभा seat has become an apple of discord for all political parties. म्हणजे ही लोकसभेची सीट आहे ना, ती अनेक राजकीय पक्षांसाठी an apple of discord झालेली म्हणजेच विवादाचं मूळ कारण झालेले असा त्याचा अर्थ होतो. लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. अ बर्ड ऑफ पॅसेज मीन्स वॉट? वन हु इज हिअर अँड गॉन टुमॉरो. अशी व्यक्ती जी कुठे एका ठिकाणी स्थिर नसते, आत्ता येते गेले की दुसऱ्या ठिकाणी दिसते, म्हणजे चंचल स्वभावाची व्यक्ती. ॲट प्रेझेंट ऑल पॉलिटिकल लीडर्स आर बिहेविंग लाईक अ बर्ड ऑफ पॅसेज. म्हणजे आता आपण हल्ली पाहतो एखादी व्यक्ती आत्ता या राजकीय पक्षात असते, उद्या दुसऱ्याच पक्षात दिसते, म्हणजे दे आर बिहेविंग लाईक बर्ड्स ऑफ पॅसेजेस. ठीक आहे, पॅसेज. नेक्स्ट वन. अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू मीन्स वॉट? कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड दॅट सरप्राइजेस यू. म्हणजे अशी एखादी गोष्ट जी अनपेक्षित असते आणि ज्याच्यामुळे तुम्हाला धक्का बसतो, म्हणजेच अनपेक्षित गोष्टीला आपण काय म्हणतो? अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. ठीक आहे, याचा वापर कसा करायचा? द न्यू डिसिजन वॉज अ बोल्ट ऑफ द ब्ल्यू फॉर ऑल एम्प्लॉईज. म्हणजे आत्ता जो कंपनीने निर्णय घेतलाय ना, तो म्हणजे असा अनपेक्षित आणि धक्कादायक होता, ज्याला आपण काय म्हणतो? इट वॉज लाईक अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. ठीक आहे, लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. अ बोन ऑफ कंटेन्शन. बोन ऑफ कंटेन्शन मीन्स वॉट? पुन्हा एकदा भांडणाचं किंवा विवादाचं मूळ कारण ज्याला आपण म्हणतो. सब्जेक्ट ऑर इश्यू ऑफ कंटिन्युइंग डिसएग्रीमेंट. म्हणजे एखाद्या वादाचं मूळ कारण, तेच कारण बोन ऑफ कंटेन्शन ज्याला आपण म्हणतो. लेट्स यूज द सेम मीडियम इन अ सेंटेन्स. काश्मीर हॅज बीन अ बोन ऑफ कंटेन्शन बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान. म्हणजे काश्मीरचा जो विषय आहे ना, तो विवादाचा मुद्दा ठरलेला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये, असं त्याला म्हणायचंय. ओके, लेट्स मूव. अ बर्निंग क्वेश्चन, ज्याला आपण ज्वलंत प्रश्न म्हणतो. ज्वलंत प्रश्नाला काय म्हणतो आपण? अन इम्पॉर्टंट इश्यू ऑर क्वेश्चन. लेट्स यूज द सेम मीडियम इन अ सेंटेन्स. अनफेअर मीन्स इन द रिक्रुटमेंट प्रोसेस इज द बर्निंग क्वेश्चन फॉर ऑल ॲस्पिरंट्स. म्हणजे आत्ताच्या भरती प्रक्रियेमध्ये जो काय घोटाळा होतोय, हा घोटाळा म्हणजेच काय? इट इज अ काइंड ऑफ बर्निंग क्वेश्चन फॉर ऑल द ॲस्पिरंट्स हू आर प्रिपेरिंग फॉर डिफरंट एक्झामिनेशन्स. लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. Achilles heel means what? Achilles heel means the weakest point to attack. एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या गोष्टीचा असा पॉइंट जो वीक असतो, ज्याच्यावर तुम्ही हल्ला करू शकता. एव्हरी पर्सन हॅज गॉट अन Achilles heel. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा काही ना काही, कोणता ना कोणता तरी असा वीक पॉइंट असतोच असतो, ज्याला म्हणतात Achilles heel. नेक्स्ट वन. ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स. ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स मीन्स वॉट? गोंधळाची परिस्थिती, ज्याला आपण म्हणतो कन्फ्युज्ड ऑर डिसऑर्गनाइज्ड. कन्फ्युज्ड ऑर डिसऑर्गनाइज्ड. इनिशियली द डॉक्टर्स देमसेल्व्स वर ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स ओव्हर कोविड-19 ट्रीटमेंट. म्हणजे कोविड-19ची सुरुवात जेव्हा झाली तर डॉक्टर सुद्धा गोंधळामध्ये होते, त्यांना माहिती नव्हतं एक्झॅक्टली ट्रीटमेंट काय असावी, तर त्याला आपण म्हणतो ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स. नेक्स्ट वन. अ बेड ऑफ थॉर्न्स म्हणजेच काय? अ बेड ऑफ थॉर्न्स मीन्स बीइंग इन अनहॅपी टाइम ऑर डिफिकल्ट सिच्युएशन. म्हणजे अशी वेळ जी कष्टाची असते किंवा कसोटीची असते, याला आपण म्हणतो बेड ऑफ थॉर्न्स. आफ्टर द कार ॲक्सिडेंट्स हिज ॲक्सिडंट पाहिजे एकच. हिज रिकव्हरी प्रोसेस वॉज अ बेड ऑफ थॉर्न्स फॉर हिम. म्हणजे कार ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याची जी रिकव्हरीची प्रोसेस होती ना, इट वॉज लाईक अ बेड ऑफ थॉर्न्स फॉर हिम. म्हणजे काट्याचा बेड म्हणजे थोडक्यामध्ये काय? अशी अवस्था जी खूप कष्टदायक असते किंवा चॅलेंजिंग असते एखाद्यासाठी. नेक्स्ट वन. अ फेअर वेदर फ्रेंड. ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की ज्यावेळी तुमच्याकडे पैसे असतात ते सगळे लोक तुमचे असतात, म्हणजे असा मित्र. द फ्रेंड हू अकंपनीज यू इन गुड टाइम्स ओनली. म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्या चांगल्या काळामध्ये असते, पण जसा वाईट काळ चालू झाला ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाते, याला आपण म्हणतो फेअर वेदर फ्रेंड. यू माइट हॅव मेड फेअर वेदर फ्रेंड्स इन युअर लाईफ. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अशा मित्रांना भेटले असतात जे तुमच्या चांगल्या काळामध्ये तुमच्याबरोबर असतात, पण वाईट काळाला की ते गायब होतात, त्याला आपण म्हणतो अ फेअर वेदर फ्रेंड. नेक्स्ट वन.
अ फिश आउट ऑफ द वॉटर. आता पाण्याला, माशाला जर पाण्यातून बाहेर काढलं तर त्याची अवस्था कशी राहणार आहे? नक्कीच कशी अवस्था होते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे अ पर्सन इन अनफॅमिलियर ऑर अनकम्फर्टेबल सिच्युएशन. अशी व्यक्ती जेव्हा अनोळखी ठिकाणी किंवा गोंधळकारी ठिकाणी जाते ना, तर त्याची जशी अवस्था होते त्याला आपण म्हणतो अ फिश आउट ऑफ वॉटर. लेट्स यूज द सेम इडियम इन अ सेंटेन्स. शी फेल्ट लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर ॲट हर न्यू ऑफिस. म्हणजे नवीन ऑफिस जॉईन केल्यानंतर तिला असं वाटलं की लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. म्हणजे कम्प्लिटली अनकम्फर्टेबल सिच्युएशन, अनफॅमिलियर सिच्युएशन असणे ज्याला आपण म्हणतो लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. नेक्स्ट वन, अ फिदर इन वन्स कॅप, ज्याला आपण म्हणतो की आणखी एखादा पिसारा तुमच्या टोपीमध्ये टाकणे. म्हणजेच काय, तर तुम्ही यशस्वी होणे तुमच्या अचिव्हमेंटबद्दल. अँड अचिव्हमेंट टू बी प्राऊड, म्हणजे एखादी अचिव्हमेंट केल्यानंतर, एखादी गोष्ट अचिव्ह केल्यानंतर तुम्हाला जो अभिमान वाटतो, ज्याला आपण म्हणतो फिदर इन वन्स कॅप. हिज रिसेंटली पब्लिश्ड बुक इज वन मोर फिदर इन हिज कॅप. म्हणजे आत्ता नुकतंच त्याचं जे काय पब्लिश झालेलं पुस्तक आहे ना, ते म्हणजे त्याच्या शिरपेचामध्ये अजून एक मानाचा तुरा आहे, असं मराठीत त्याला आपण म्हणतो. लेट्स मूव्ह. अ फिश स्टोरी. अ फिश स्टोरी म्हणजे अन इनक्रेडिबल स्टोरी, म्हणजे अशी गोष्ट ज्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही, अविश्वसनीय गोष्ट ज्याला आपण म्हणतो. ॲज युज्युअल गीता केम ऑफ विथ अ न्यू फिश स्टोरी. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा गीता अशी स्टोरी सांगते ज्याच्यावर विश्वास बिलकुल ठेवता येत नाही. नेक्स्ट वन, अ फुल्स पॅराडाईज. आता फुल्स पॅराडाईज म्हणजे एखादी अशी व्यक्ती जी स्वप्नात रममाण असते की सगळं चांगलं चांगलं असेल, पण ॲक्च्युअल कंडिशन तशी नसते. म्हणजेच काय, अ स्टेट ऑफ एन्जॉयमेंट बेस्ड ऑन फॉल्स बिलीफ्स अँड होप. म्हणजे खोट्या आशा आणि अपेक्षा असून त्याच नादामध्ये राहणे, पण खरी कंडिशन तशी नसते. याचा वापर आपण करू. माया वॉज इन फुल्स पॅराडाईज बिफोर शी लर्न द बिटर रियालिटीज ऑफ हर लाईफ. म्हणजे माया या फुल्स पॅराडाईजमध्येच होती जोपर्यंत तिला जीवनातले कटू सत्य, कटू गोष्टी उमगल्या नाहीत. याला आपण तो फुल्स पॅराडाईज. नेक्स्ट वन इज हार्ड नट टू क्रॅक. हार्ड नट टू क्रॅक मीन्स वॉट, डिफिकल्ट टू डू ऑर टू अंडरस्टँड. अशी एखादी गोष्ट जी करायला किंवा समजायला खूप जास्त अवघड राहते. वाक्यात वापर करू आपण त्याचा. गेटिंग द फर्स्ट क्लास वॉज अ हार्ड नट टू क्रॅक फॉर मी. म्हणजे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होतं ही माझ्यासाठी हार्ड नट टू क्रॅक, म्हणजे अतिशय अवघड गोष्ट होती, आपण असं म्हणू. नेक्स्ट वन, अप टू द मार्क. म्हणजेच काय, अप टू द मार्क म्हणजे अप टू द युज्युअल स्टँडर्ड ऑफ क्वालिटी. म्हणजे एखादी गोष्ट त्याच्या गुणवत्तेप्रमाणे किंवा अपेक्षेप्रमाणे असणे, ज्याला अप टू द मार्क आपण म्हणतो. यूज इट इन सेंटेन्स. हिज परफॉर्मन्स वॉज ऑलवेज अप टू द मार्क. म्हणजे त्याचा जो परफॉर्मन्स होता ना सगळ्या परीक्षांमध्ये असेल किंवा कार्यक्रमामध्ये असेल, तो कायम अप टू द मार्क होता, असं आपल्याला म्हणू शकतो. यू कॅन यूज सच काइंड ऑफ इडियम्स लाईक दिस इन अ सेंटेन्स. नेक्स्ट वन इज हर्क्युलियन टास्क. आता हर्क्युलियन टास्क मीन्स वॉट, समथिंग दॅट रिक्वायर्स मच स्ट्रेंथ. अशी एखादी गोष्ट जी करण्यासाठी खूप जास्त ताकद लागते, म्हणजेच ती गोष्ट अवघड असते करण्यासाठी. यूज इट इन सेंटेन्स. डिगिंग अ टनल अंडर रिव्हर फॉर पुणे मेट्रो ऑज अ हर्क्युलियन टास्क. म्हणजे पुणे मेट्रोसाठी नदी खालून जो बोगदा खोदलाय ना, इट वॉज अ हर्क्युलियन टास्क फॉर ऑल दोज वर्कर्स. म्हणजे त्या सगळ्या कामगारांसाठी हा एक काय होता, इट वॉज अ हर्क्युलियन टास्क. नेक्स्ट वन, अ जेल बर्ड. म्हणजेच काय, अशी व्यक्ती जी कायम जेलमध्ये होती किंवा असते, ज्याला आपण जेल बर्ड असं म्हणतो. म्हणजे समवन हॅज बीन इन प्रेझेंट अँड स्टील देअर. म्हणजे अशी व्यक्ती कायम जेलमध्ये होती किंवा असते, ज्याला आपण जेल बर्ड म्हणतो. ही इज अ जेल बर्ड. ही इज अ जेल बर्ड म्हणजेच काय, तो एक गुन्हेगार जो कायम जेलमध्ये असतो, असा त्याचा अर्थ होतो. ओके. नेक्स्ट वन इज टूथ अँड नेल. टूथ अँड नेल मीन्स वॉट, टू ट्राय व्हेरी हार्ड टू गेट समथिंग दॅट यू वॉन्ट. म्हणजे अशी एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करणे, खूप जास्त प्रयत्न करणे जी तुम्हाला हवी आहे. वी फॉट टूथ अँड नेल टू गेट हर बॅक फ्रॉम दॅट इलनेस. म्हणजे आम्ही प्रचंड मेहनत घेतली, कष्ट केले तिला त्या आजारातून पुन्हा परत मिळवण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी. वी फॉट टूथ अँड नेल याचा असा अर्थ होतो. नेक्स्ट वन, अ मॅन ऑफ लेटर्स मीन्स वॉट. अ मॅन ऑफ लेटर्स मीन्स अ मॅन युजली अ रायटर हू नोज अ लॉट अबाउट लिटरेचर. अशी व्यक्ती जे साहित्याची खूप चांगली जाणकार आहे, चांगला लेखक असेल, त्याला आपण म्हणतो अ मॅन ऑफ लेटर्स. लेट्स यूज इट इन अ सेंटेन्स. विलियम शेक्सपियर वॉज द
मॅन ऑफ लेटर्स. म्हणजे विलियम शेक्सपियर ज्याला आपण काय म्हणतो, ही वॉज द मॅन ऑफ लेटर्स, म्हणजे एक चांगला लेखक होता साहित्यातील, ज्याला आपण म्हणतो. नेक्स्ट वन, अ मॅन ऑफ हिज वर्ड. आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती एखादी शब्द देते आणि ते दिल्यानंतर पाळतेच पाळते, त्याला म्हणतात मॅन ऑफ हिज वर्ड. मीन्स व्हॉट? द मॅन हू कीप्स प्रॉमिसेस अँड कॅन बी ट्रस्टेड. अशी व्यक्ती जी वचन दिल्यानंतर पाळतेच पाळते, शब्द दिल्यानंतर तो शब्द जपतेच जपते. आता याचा वापर वाक्यामध्ये कसा केलाय? माय अंकल वॉज द मॅन ऑफ हिज वर्ड्स सो एव्हरीबडी वुड रिस्पेक्ट हिम अ लॉट. म्हणजे माझे चुलते हे काय होते? शब्दाचे पक्के होते. शब्द दिला तर ते शब्द 100% पाळायचे, याला आपण म्हणतो मॅन ऑफ हिज वर्ड. नेक्स्ट वन, अ मॅन ऑफ स्ट्रॉ. आता मॅन ऑफ स्ट्रॉ मीन्स व्हॉट? द मॅन विथ नो इंटेग्रिटी ऑर अ मॅन विथ वीक कॅरेक्टर. म्हणजे अशी व्यक्ती जे बिलकुल इंटेग्रिटी ज्याला काय म्हणतो ओके. The next one is the man of straw. Man of straw means what? The man with no integrity or a man with weak character. अशी व्यक्ती जिचं कॅरेक्टर वीक आहे आणि जी बिलकुल ज्याला आपण म्हणतो की प्रामाणिक राहत नाही आपल्या शब्दाशी किंवा आपल्या वागण्याबरोबर, त्याला म्हणतात मॅन ऑफ स्ट्रॉ. राहुल वॉज अपोज्ड फॉर बिंग अ मॅन ऑफ स्ट्रॉ. म्हणजे राहुलला सगळ्यांनी विरोध का केला? कारण ती अशी व्यक्ती होती जी कधी सुद्धा त्याच्या शब्दावर ठाम राहिली नाही. म्हणजेच थोडक्यामध्ये काय वीक कॅरेक्टरची होती, ज्याला आपण म्हणतो अ मॅन ऑफ स्ट्रॉ. लेट्स मूव्ह. स्लिप ऑफ द टंग. स्लिप ऑफ द टंग म्हणजेच काय? बोलताना अनावधानाने कधी कधी चुकून एखादा शब्द निघतो जो की तुम्हाला बोलायचा नसतो, ज्याला काय म्हणतो स्लिप ऑफ टंग. समथिंग दॅट यू सेड बट डिड नॉट मीन टू से. असा एखादा शब्द किंवा अशी एखादी गोष्ट बोलणे जे बोलण्याचा तुमचा उद्देश नव्हता पण तुम्ही बोलून गेला, ज्याला स्लिप ऑफ टंग म्हणतो आपण. Let's use it in a sentence. It happened due to slip of tongue, so leave it. हे घडलं स्लिप ऑफ टंग मुळे, त्याच्यामुळे सोडून द्या. अशा प्रकारे स्लिप ऑफ टंग म्हणजे अनावधानाने मनात नसताना एखादी गोष्ट चुकून बोलून जाणे, याला आपण स्लिप ऑफ टंग म्हणतो. नेक्स्ट वन, अ लिप इन द डार्क. लिप इन द डार्क म्हणजे अंधारतुडी मारणे. म्हणजेच काय? एखाद्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान नाहीये, एखाद्या गोष्टी तुम्हाला अनुभव देखील नाहीये, तरी सुद्धा एखादी गोष्ट करण्याचं धाडस करणे, ज्याला आपण म्हणतो अ लिप इन द डार्क. टू डू समथिंग विदाउट नॉलेज अँड एक्सपिरियन्स. याचा वाक्यात वापर करू आपण. मोस्ट ऑफ द पीपल सफर बिकॉज दे लिप इन द डार्क. बऱ्याचशा लोकांना आयुष्यामध्ये त्रास होतो कारण ते काय करतात? कोणत्याही गोष्टीचं ज्ञान किंवा अनुभव नसताना त्याच्यामध्ये उतरतात, उडी मारतात. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? दे सफर अ लॉट. अ लिप इन द डार्क मीन्स व्हॉट? टू डू समथिंग विदाउट नॉलेज ऑर एक्सपिरियन्स. नेक्स्ट वन, अ वुल्फ इन द शिप्स क्लोथिंग. म्हणजे एखाद्या लांडग्याने शेळीचे कपडे घालणे. याचाच अर्थ काय? अशी व्यक्ती, द पर्सन हू अपियर्स फ्रेंडली बट रिअली हार्मफुल. अशी व्यक्ती जी तुमचा मित्र असल्याचं आव आणते, दाखवून देते, पण ॲक्च्युली ती व्यक्ती तुमच्यासाठी भयंकर धोकादायक असू शकते, ज्याला काय म्हणतो अ वुल्फ इन अ शिप्स क्लोथिंग. लेट्स यूज इट इन अ सेंटेन्स. An enemy disguised as a friend is a wolf in the sheep's clothing. असा व्यक्ती जो तुमचा मित्र आहे दाखवतो, पण जर तुमचा शत्रू असेल ना तर त्याला म्हणतात अ वुल्फ इन द शिप्स क्लोथिंग. नेक्स्ट वन, 9 days वंडर. 9 days वंडर म्हणजे आपण म्हणतो मराठीमध्ये नव्याचे 9 दिवस. म्हणजे एखादी नवीन कोणती गोष्ट आणली ना तर त्या गोष्टीचं अप्रूप काही दिवस राहतं, नंतर तेवढा उत्साह किंवा तेवढा आनंद त्या व्यक्तीशी किंवा त्या वस्तूशी आपल्याला जाणवत नाही. याला आपण म्हणतो 9 days वंडर. द इव्हेंट ऑर थिंग दॅट इज एक्साइटिंग बट शॉर्ट लिव्ड. अशी एखादी गोष्ट जे तुम्हाला आनंद देते पण ती कायम आनंद टिकत नाही, तो काही काळ टिकणारा असतो, याला म्हणतात 9 days वंडर. लेट्स यूज इट. माय न्यू कार वॉज अ 9 days वंडर फॉर मी. जी मी नवीन कार घेतली होती ना, इट वॉज लाईक अ 9 days वंडर फॉर मी. त्याच्यानंतर त्याचे 9 दिवस संपले की त्या गोष्टीचं जास्त महत्त्व काही त्या ठिकाणी राहत नाही. ठीक आहे. सो एवढ्या इडियम्स आपण आजच्या सेशनमध्ये पाहिलेले आहेत. पुढच्या सेशनमध्ये आपण अजून फ्रिक्वेंटली आस्क्ड इडियम्स अँड फ्रेजेस घेणार आहोत. भेटू आपण पुढच्या पार्ट 3 मध्ये. सो थँक्यू व्हेरी मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. धन्यवाद.